महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे। मागील 3.5 वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं या संदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारमधील 40 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं सत्तेत आलेल्या सरकारनं उर्वरित कार्यकाळ पूर्ण करून आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आलं आहे। असं असतानाही पक्षावरील हक्कासंदर्भातील निकाल अद्याप लागलेला नाही। मागील 3.5 वर्षापासून या प्रकरणावर केवळ तारखा पडत असून निकाल लागलेला नाही। निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूने निकाल दिलेला असला तरी त्या विरोधातही ठाकरेंच्या सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। या प्रकरणातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे। या प्रकरणावरून शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचा हक्क असणार की उद्धव ठाकरेंचा हे कोणत्या तारखेला ठरणार निश्चित झालंय। उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचं नाव व चिन्ह याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून 14 जुलै 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय माल्या बागची खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली होती। त्यावेळी न्यायालयानं पुढील तारीख निश्चित करत प्रकरण 20 ऑगस्ट 2025 रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते। आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी 8 ऑक्टोबर 2025 रोजी बुधवारी पुन्हा होणार आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर कोर्ट अंतिम निर्णय देईल, त्यामुळे शिवसेना कोणाची याबाबतचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच याचा फैसला होणार आहे। हे दुसऱ्या घटनापीठाचे सदस्य असल्यानं सुनावणी लांबणीवर गेली आहे। 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे। शिवसेनेची सुनावणी गेल्या 3 वर्षापासून रखडली आहे, त्यामुळे शिवसेनेची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांना ही विनंती केली आहे। 3 वर्षापासून तारीख पे तारीख मिळते, त्यामुळे सुनावणी होऊन न्याय देण्याची विनंती ठाकरेंनी केली आहे।